घरात भरभराट हवी असेल तर या गोष्टी करणे टाळा. वास्तुशास्त्रावर अनेकांचा विश्वास आहे. काही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. तथापि यापैकी काही चुका आपण घरी करतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंबांचे नुकसान होऊ शकते, असे वास्तुतज्ञ सांगतात. वास्तुशास्त्रानुसार आपण घरात जे काही करतो त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. पण काही वास्तू नियमांचे पालन केल्यास जीवनात सकारात्मकता येऊ शकते. दुर्दैवाने कधीकधी आयुष्यात अडचणी येतात, त्यातून सावरायला बराच वेळ लागतो. कर्जबाजारी व्यक्ती कर्ज फेडण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवते. पण वास्तुशास्त्रानुसार या काही चुका आहेत ज्या केल्याने आपल्यावर कर्जबाजारी होण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. कोणत्या आहेत त्या चुका ज्या आपण टाळल्या पाहिजेत? चला तर मग बघूया. पहिली चूक आहे रिकाम्या बादल्या ठेवू नका. बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या ठेवू नका. बादली पाण्याने भरा. पाणी साठवता येत नसेल तर बादल्या उलट्या ठेवा. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊ शकते. येथे कचरा ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूला एक दिशा असते. घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वाराजवळ कचरा कुंडी ठेवू नका. यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार नाही. यासोबतच समाजातील मान सन्मानही कमी होतो. अंथरुणावर जेवू नका. अनेकांना पलंगावर बसून जेवणाची सवय असते, पण असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो, असे वास्तुशास्त्र सांगते. पलंग हा केवळ शांत झोप घेण्यासाठी असतो. शांत झोप तुमचं शरीर निरोगी ठेवते. रात्री झोपताना स्वयंपाकघर स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातील खरकटी भांडी धुवून घेतली पाहिजेत. खरकटी भांडी आणि अस्वच्छ स्वयंपाकघर असेल तर माता अन्नपूर्णा नाराज होते. माता अन्नपूर्णा नाराज झाल्यावर माता लक्ष्मीही नाराज होऊन निघून जाते.